महिला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण या महिलेची एक बातमी लावली होती। हिच्यासोबत विनयभंग झालेला आहे आणि ज्यांनी विनयभंग केलेला आहे त्याचं नाव आहे प्रभाकर चोरगे। आता प्रभाकर चोरगे जवळजवळ 75 वर्षाच्या वरती त्यांचं वय आणि या वयामध्ये एक व्हिडिओ माझ्याकडे आहे। तो व्हिडिओ मला ॲक्च्युअली पब्लिश करायचा नव्हता, परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही जाणीवपूर्वक प्रभाकर चोरगे याला बदनाम करतोय, परंतु आजपर्यंतचा माझा इतिहास वसई विरार शहरातील प्रत्येक नागरिकांना आहे। प्रभाकर चोरगे या व्हिडिओच्या माध्यमातून कसे अश्लील चाळे करतोय ते देखील बघा। आज या महिलेने बोलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली। बोलिंज पोलीस ठाण्यात जी काही तक्रार दिलेली आहे त्याची FIR कॉपी माझ्याकडे आहे। या FIR कॉपीमध्ये या महिलेने जो व्हिडिओ पोलिसांना दिलेला आहे तो नमूद न केल्यामुळे कोर्टामध्ये प्रभाकर चोरगेची जामीन झाली। दुसरा मुद्दा असा आहे की या महिलेचा ज्या ठिकाणी हॉटेल होता खानदेशी तडका, त्याचे फोटोज त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देतोय। इथे 1-1.5 वर्षापूर्वी आपण हा लढा लढायला सुरुवात केली होती। त्यावेळेला सहाय्यक आयुक्त होते शशिकांत पाटील। शशिकांत पाटील यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की मी 15 दिवसात हे सगळं डेमोलेशन करणार आहे, परंतु 15 दिवसाचे आज 15 महिने झाले। शशिकांतच्या नंतर सोनल काळे आले, सोनल काळेच्या नंतर पुन्हा शशिकांत आले, त्यांच्यानंतर पुन्हा आता तिथे उमेश त्याचं नाव मला पूर्ण आठवत नाही, ते उमेश आले। त्याच्यानंतर आता पुन्हा अजय चोकेकर तिकडे आलेले आहेत। म्हणजे एका वर्षामध्ये 6 सहाय्यक आयुक्त या ठिकाणी बदललेले आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की या विरोधात आपण कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। त्या याचिकेच्या माध्यमातून प्रभाकर चोरगे याच्यावरती MRTP दाखल झाली, परंतु MRTP दाखल झाल्याच्या नंतर त्वरित तोडक कारवाई करायला पाहिजे होती, ती वसई विरार शहर महानगरपालिकेने केली नाही। वसई विरार शहर महानगरपालिकेने ही कारवाई का केली नाही याचं उत्तर सहाय्यक आयुक्तच देतील। मला तर वाटतं त्याच्या मागचं कारण असं आहे की हे जे भूमाफिया असतात या भूमाफियांना सहाय्यक आयुक्त कुठेतरी मदत करतात। स्टे घेण्यासाठी त्यांनी एवढा काळ लावला, अखेरीस काही काळासाठी वसई सत्र न्यायालयाने प्रभाकर चोरगे यांना स्टे दिलेला आहे। आणि याचं कारण असं आहे की या महिलेने त्या ठिकाणी एक गाळा भाड्याने घेतला। ॲक्च्युली या महिलेचा नालासोपारामध्ये खानदेशी तडका नावाचं एक चांगला सुंदर हॉटेल होता। लोक मुंबईवरून यायचे हिच्या आजचं जेवण खायला। लोक असं म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करत नाही, मराठी माणूस व्यवसाय करतो, परंतु मराठी माणूस व्यवसाय करत असताना दुसरा मराठी माणूस त्याच्याबरोबर काय करतो हे देखील या गोष्टीतून आपल्याला दिसून येते। ही रेंट ॲग्रीमेंट आहे, या रेंट ॲग्रीमेंट वरती 2.5 लाख रुपये डिपॉझिट घेतल्याचा उल्लेख आहे। एवढंच नाही तर याच्यामध्ये प्रभाकर चोरगे याचा मुलाचा फोटो देखील आहे। आता प्रभाकर चोरगे याच्यावरती MRTP दाखल झाली आहे, तर मंदार चोरगे याच्यावरती पण MRTP दाखल झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त, इंजिनियर हे भ्रष्ट झालेले आहेत। पुढचा जो काही प्रकार आहे या महिलेसोबत काय घडलं असती, कोणत्या दर्पणाखाली जगते तिच्याच तोंडून ऐकून घ्या। ताई सांग तुझ्याबरोबर काय घडलं? नमस्कार, माझं विरार वेस्टला माझं रेस्टॉरंट होतं। जवळपास मी तिथे 9 महिने माझं रेस्टॉरंट चालवलं। ते भाडेतत्वावरती घेतलं होतं प्रभाकर चोरगे यांच्याकडनं आणि गेल्या 2 महिन्यापासून माझं रेस्टॉरंट बंद आहे। मी तिथून त्यांनी मला खाली करायला सांगितलं आणि त्याचं कारण असं की जागा मी भाड्यावर घेतल्यानंतर त्यांचा नको असलेला तिकडे जास्त व्यवहार होता, येणं जाणं जास्त होतं, पर्सनल गोष्टी डिस्कस करणं किंवा येऊन तिथे गप्पा मारणं हे जास्त होतं। एक दिवशी संध्याकाळच्या वेळेस मी 4 ते 7 मध्ये रेस्टॉरंट बंद असतं, त्यावेळेस मी आणि माझे मिस्टर तिथे होतो आणि माझे मिस्टर 5 मिनिटासाठी बाहेर गेले होते। तिथे आतमध्ये मी एकटी होती किचनमध्ये। त्यावेळेस प्रभाकर चोरगे तिकडे आले आणि त्यांनी मागोसा घेतला कोण आहे कोण नाही आतमध्ये म्हणून। आल्यानंतर त्यांनी खूप वाह्यात आणि अश्लील गोष्टी काही करायला सुरुवात केली की तू खूप छान दिसते, मला तू खूप आवडते, मी तुला काश्मीरला घेऊन जातो, माझ्यासोबत फिरायला चल वगैरे या पद्धतीने। त्यांना म्हटलं की हे बोलणं चुकीचं आहे काका, हे तुम्ही काय बोलतायत म्हणून।
तर ते म्हटले की नाही चल तुला नेतो मी फिरायला, असं म्हणजे खूप या वाह्यात प्रकारच्या गोष्टी होत्या की मी तुम्हाला नाही सांगू शकत अशा लेवलवरती. आणि त्यानंतर त्यांनी तिथे कोणी नाहीये या गोष्टीचा फायदा घेतला आणि त्यांनी मला मागून पकडलं. त्या गोष्टीचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे, पण तो नाही गेल्या वेळेस दाखवला, कारण की त्या गोष्टीची कुठेतरी मलाही भीती होती. कारण समोरच्या प्रभाकर चोरगे यांनी अशा काही धमकी दिल्या होत्या, जर हा व्हिडिओ तुम्ही बाहेर केला किंवा तुम्ही या गोष्टी कुठे सांगितल्यात तर मग मी काय करेन, किंवा तुमचं रेस्टॉरंट आहे, तुमची रोजीरोटी हीच आहे, तुझी फॅमिली आहे, तर मग माझं कोणी काही वाकडं नाही करू शकत. आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांची पण नावं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी म्हटलं तर भाईंचं नाव घेतलंय, तू त्यांच्याकडे जा, तुला कोणाकडे जायचं त्यांच्याकडे जा, माझं कोणी काही वाकडं नाही करू शकत. या पद्धतीने धमक्या दिल्या. त्या याच्यामुळे कसं आहे, माझं एकंदरीत एकच आहे की मी माझं अर्निंग सोर्स फक्त रेस्टॉरंटच होतं. माझी फॅमिली आहे, मला कुठेतरी आहे की माझ्या हातातली गोष्ट किंवा माझा जो अर्निंग सोर्स आहे एकमेव, तो माझ्या हातातनं जाता कामा नये. त्यामुळे मी तिथे कुठली गोष्टीची वाच्यता केली नाही. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी तिथे आग लागली होती, ते पण प्रकरण झालेले आहे. मीटर सगळे जळून गेले. त्यावेळेस आठवडाभर एक रेस्टॉरंट बंद होतं. म्हणजे अशा पद्धतीचा बराचसा तिथे लॉस झालेला आहे. आणि 2 महिन्यापूर्वी त्यांनी सडनली खाली करायला सांगितलं की नाही तू इकडनं रिकामं कर. ठीक आहे म्हटलं, आम्ही रिकामं करतो. डिपॉझिट दिलेलं त्यामधूनही त्यांनी मला काही क्षुल्लक अमाऊंट दिली की त्याच्यामध्ये मी पुढे काही सुरू करू शकत नाही. मी आता एका ठिकाणी रेस्टॉरंट शिफ्ट केलंय, पण मी त्या समोरच्या व्यक्तीला मी डिपॉझिट देऊ शकत नाहीये. मी 2 महिने झाले आता, ऑलमोस्ट या महिन्यात हा 2रा महिना पूर्ण होईल, मी तिथे रेंट देऊ शकत नाहीये. माझा इन्कम सोर्स बंद झालेला आहे. माझ्या मुलाची शाळा आहे, घरातला खर्च आहे, घराचे हप्ते 2 ते 3 महिन्यापासून जवळपास थकलेले आहेत. म्हणजे सगळं काही संपलंय, पूर्णपणे संपलंय. आणि एवढं होऊन सुद्धा पोलीस कंप्लेंट केली आहे, पोलिसांथ्रू म्हणजे त्यांच्याकडनं काही मदत मिळेल म्हणून. पण या पोलीस कंप्लेंट करून पण जवळपास 1-2 महिन्याच्या वर झालेले आहेत. आता त्यांच्याकडनंही काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाहीये, काही पुढे गोष्टी प्रोसेस होत नाहीये. फोन करावा त्यांना तर ते म्हणतात की हो आम्ही केलंय, त्यांना बेल मिळाली आहे, अशी मला उर्वरितची उत्तरं तिथून मिळत आहेत. तर यावरती मग मदत कोण करेल किंवा यातनं कोण बाहेर काढेल? म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर एक मानसिक त्रास दिलेलाच आहे. माझं सगळं विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचं हे काही सुचत नाहीये. या सगळ्या विरोधात आपण आता महिला आयोगामध्ये तक्रार दाखल करणार आहोत, कारण या सगळ्या गोष्टींसाठी महिला आयोग आहे. आपण रीतसर आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून महिला आयोगात देखील जाणार आहोत. विषय असा आहे की न्यायालयामध्ये जी बाजू मांडायची असते ती बाजू वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ज्या पॅनलवरती जे वकील आहेत ती ते बाजू न मांडल्यामुळे आज या महिलेबरोबर हा सगळा प्रसंग घडलेला आहे. जवळजवळ त्या ठिकाणी 20 गाळे आहेत. एका गाळ्याचं भाडं 40 ते 45 हजार रुपये आहे. एका गाळ्याची डिपॉझिट 2.5 ते 3 लाख रुपये आहे. म्हणजे या प्रभाकर चोरगेने तिकडे करोडोचा ऐवज जमा केलेला आहे. आणि यातले काही पैसे वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त, इंजिनियर आणि काही नेते आणि काही गुंड यांच्यामध्ये वाटला जातो. परंतु लोकांच्या हातात काय मिळतं? काहीच नाही. काही लोक असं म्हणतात की मराठी माणूस हा व्यवसाय करत नाही. हे खोटं आहे. मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा किती आता मराठी नेते आहेत जे या महिलेच्या मागे उभे राहायला तयार आहेत. आज कुठेतरी आपल्याकडे त्या आल्या आहेत आणि आपण त्यांना मदत करतोय, कारण माझ्या बहिणीसारख्या त्या आहेत. आज जर आपली मुलगी किंवा आपली बहीण अशा संकटात सापडली असती तर आपण त्यांना सोडलं असतं का? यासाठी आपण आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून माझी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की ही बातमी देखील दाखवा, प्रसार माध्यमात दाखवा. जे न्यूजपेपर आहेत चांगले त्या न्यूजपेपरमध्ये टाका आणि कुठेतरी प्रशासनावरती दबाव आणा, जेणेकरून तिकडे तोडक कारवाई झाली पाहिजे. आणि या महिलेचे जे काही पैसे गेलेले आहेत किंवा वसई विरार शहरामध्ये अनेक वेळा काही घटना घडल्यात आणि आपण आपल्या माध्यमातून लोकांकडनं मागणी केलेली आहे. आज तिचं जे घर आहे त्या घराचे हप्ते ठकलेले आहेत. कधीही ती बेघर होऊ शकते. आज ती आपल्या सोबत आहे, उद्या काही घटना घडू नये त्यासाठी आपण सर्वांनी सढळ हस्ते तिला मदत करू शकता. तिची जी काही माहिती असेल ती माहिती मी तुम्हाला देईन, तुम्ही माझ्याकडे या, मी स्वतः तुम्हाला तिच्याकडे घेऊन जाईल. कारण ती उभी राहिली पाहिजे. महाराष्ट्रातला मराठी माणूस जर जगवायचा असेल ना तर आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल.
सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो की आपण आपला महत्त्वपूर्ण वेळ काढून आज या महिलेसाठी वेळ दिला.